बीजेपीने युती होऊ नये असंच व्यूहरचना त्या ठिकाणी केलेली दिसते। RSS बीजेपीच्या या राजकारण ब्लॅकमेलिंगच्या राजकारणाचा आम्ही निंदा करतो, निषेध करतो। आज ती देशभर चर्चा सुरुवात आहे की हे फॅसिस्ट सरकार येते, नोटा बदलण्याचा आता सारा प्रकरण बाहेर पडलेला आहे की सरकारने स्वतःहून केलेला आहे, RBI त्याच्याबरोबर नाही। रॅफल मधली कागदपत्र सुप्रीम कोर्टात दाखल केली तर सरकारने त्याच्यामधला घोटाळ्याच्या ऐवजी ज्यांनी कागदपत्र सुप्रीम कोर्टाला सादर केली त्यांच्यावरती क्रिमिनल केसेस दाखल करा म्हणून सांगितल्या जाते। माझी सुप्रीम कोर्टाला विनंती राहील की राजेशाही इथे संपलेली आहे। राजेशाहीचा लवलेश अजिबात नाही। नोकरदार जरी असला तरी त्याचे दोन फेसेस आहेत हे लक्षात घेतले पाहिजे। एक सर्व्हिस मध्ये आहे म्हणून सर्व्हिस रूलनी तो बाइंड आहे आणि सर्व्हिस रूल प्रमाणे त्याला सर्व वागावंच लागेल। पण दुसरा तो या देशाचा नागरिक आहे आणि एक सॉव्हरेन आहे हे विसरता कामा नये। तेव्हा देशाच्या हितासाठी त्यांनी असणारा काही कागदपत्र सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली असेल तर तो त्याचा ॲज अ राईट सिटीजन म्हणून, नागरिक म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाला ती कागदपत्र दाखल केलेली आहे। म्हणून सुप्रीम कोर्टाने सरकारचा अर्ज की त्यांच्यावरती क्रिमिनल केसेस दाखल कराव्यात किंवा सिक्रेसी बाहेर काढलेली आहे। सॉव्हरेन देशामध्ये सिक्रेसी काही नसते। प्रत्येक नागरिकाला तो अधिकार आहे की काय चाललं आणि काय चाललं नाही याचं समजून घेण्याचा। आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने त्या अर्जाला अजिबात वेटेज देऊ नये अशी आमची असणारी विनंती आहे। पुन्हा एकदा की हे जे ब्लॅकमेलिंगचं राजकारण RSS बीजेपीने केलेलं आहे त्याची आम्ही असणारी निंदा करतो। महाराज, आताच तुम्ही म्हणाले की युती होण्यासोबत युती न होऊ द्यासाठी RSS आणि भाजप कारणीभूत आहे। तुमच्या संदर्भात तेच झालेलं आहे? झालेलं तेच आहे ना। आम्हाला अगोदरपासूनच दिसत होतं त्याच्यामध्ये की काँग्रेसची सगळी नेते राज्यातले आणि केंद्रातले सगळे इन्क्वायरी खाली आहेत। त्याच्यामुळे आम्ही त्यांना सल्ला देत होतो की तुम्ही ब्लॅकमेल होऊ शकता, पण काँग्रेसवाल्यांनी अगोदर ऐकलंच नाही आमचं। म्हटलं जे हे विथस्टँड करू शकतात त्यांना असणारा तुम्ही पुढे करा आणि 2019च्या निवडणुका आपण असणारा पार पाडू। हा ब्लॅकमेलिंगचा फेज मी पार्लमेंटमध्ये 90 पासून ते 96 पर्यंत अत्यंत अनुभवलेला आहे। किती नेते आम्ही असणारा बाद केले, त्या बाद करण्यामध्ये मी पण आहे, मी नाकारत नाही। त्याला ते आरोप बेछूट आरोप आम्ही करत होतो। स्मृती इराणींचे आरोप बेछूट आहे असं वाटतं का आपल्याला? ते असेल तर अगोदर कारवाई का केली नाही? आता पब्लिकली तुम्ही डॅमेज करायला लागलेला आहात आणि स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही कोणाला तरी ईडी समोर उभं राहा म्हणून सांगणार। लोकांची जी काही ओपिनियन आहे तो सगळा ओपिनियन तुम्ही असणारा त्याच्या विरोधात करणार आहे। खरं खोटं, खरं किती खोटं किती हे त्या इन्क्वायरी एजन्सीला आणि त्यात माणसाला माहिती। पण ज्या अर्थाने राहुल गांधी हे कुणाबरोबरच समझोता करू शकले नाहीत किंवा बिहारमध्ये सुद्धा त्यांचा असणारा समझोताना कुठेतरी खडकाळ ह्याच्यावरती दिसतोय, तेव्हा स्मृती इराणीने जे म्हटलंय की आम्ही कारवाई करू, ते कारवाई ब्लॅकमेलिंगची आहे की का हा त्याच्यातला महत्वाचा भाग असा मी मानतो। ब्लॅकमेलिंगचा तुम्ही जो आरोप केलाय
तशी ब्लॅकमेलिंग काँग्रेस सोबत झाल्याचं तुम्ही म्हणता, तुमच्यासोबत ते माझ्यासमोरही झाली ना. मला असताना प्राईम मिनिस्टरच्या काठामध्ये एक मेन आरोपी म्हणून गेला होता ना. पण आम्हाला आमचं चारित्र्य माहीत असल्यामुळे, आमचा रोल आम्हाला माहीत असल्यामुळे आम्ही ते विस्टँड करू शकलो. म्हणजे आघाडी काँग्रेसकडून नाही होत झाली असं तुमचा आरोप आहे मग? ते ब्लॅकमेलिंग होणार असेल तर आघाडी होणारच आहे कुठे. आणि आता आपल्याला दिसते की एनसीपी मधनं शरद पवार मागे घेणं हा फार मोठा फटका असं त्या ठिकाणी मानतोय. आणि विखेंचा मुलगा हा असताना बीजेपी मध्ये जॉईन होणं किंवा विजयसिंग मोहिते पाटलांचा असताना रणजित हे मुख्यमंत्र्याबरोबर हॉबनॉबिंग राहणं हे सुद्धा संकेत आहेत, डॅमेजिंग संकेत आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. सर, ये जो अलायंस की बात हो रही है, हमको ऐसी जानकारी मिली है कि पूना में राजू शेट्टी के साथ सीएम के ओएसडी श्रीकांत भारती ने कल मुलाकात की और उनके भी इस तरह का प्रयास किया जा रहा है कि वो बीजेपी से जुड़े फिर से. आपको क्या लगता है कि ये पैटर्न भी उससे ही जुड़ा हुआ है क्या? देखिए, जब कांग्रेस के पास लोग आ रहे कि हम आपके साथ आने के लिए तैयार है और कांग्रेस उनको लेने के लिए तैयार नहीं, तो हर कोई अपनी राजनीति वजूद ढूंढेगा ही. हो सकता है कि अपनी सीट बचाने के लिए वो दोबारा ऐसी चर्चा भी हो सकती है. मैं ऐसे ये नहीं कर रहा हूँ, इनकार नहीं कर रहा हूँ. वहाँ से शिवसेना को एग्जिट करके वापस उनको स्टैब्लिश करने का ऐसा प्रपोजल दिया गया है. अब शिवसेना ने उसको मान्यता दिया है कि नहीं दिया, ये सबसे बड़ी बात है. अभी सीएम ने वो उनका स्टॉक है, लेकिन यहाँ ये प्लांटेड न्यूज भी हो सकती है. आज काँग्रेसची मुंबईत बैठक आहे. आज काँग्रेसची मुंबईत बैठक आहे उमेदवारांच्या संदर्भात निर्णय घ्यायसाठी, आणि तुम्ही इथे ब्लॅकमेलिंगचा आरोप करून तक्रार प्रसिद्ध घेत आहे. हा काँग्रेसवर दबावाचा प्रयत्न नाही काय? पण आता माझा मी तर उद्या 48 जाहीरच करतोय. आणि मी अगोदरच जाहीर केलंय की काँग्रेस इथल्या रेसमध्येच नाहीये. जिथे शरद पवार माघार घेतात तिथे असणारा एनसीपी काँग्रेसची स्थिती काही आहे ही आपल्याला दिसते. किंवा असणारा नागपूरमध्ये नाना पटोले उभे केलेले आहेत, त्या नाना पटोलेच्या याच्यामधला असणारा क्लिअर कट असं दिसतंय की नितीन गडकरीला केक वॉक दिला अशीच परिस्थिती आहे. नाना पटोलेची उमेदवारी डमी असं म्हणणं तुमचं? पूर्ण डमी आहे असं माझा आरोपच आहे. बाळासाहेब, तुम्ही 20 तारखेला अकोल्यातून फॉर्म भरणार आहे, तुमची तयारी झाली का? फॉर्म कुठून भरायचा अजून मी ठरवलं किंवा भरेल की याच्याबद्दलही नाही. यादीत नाव आहे का तुमचं? आल्यानंतर बघा. बाळासाहेब, अकोल्याचा निर्णय पेंडिंगच आहे का आणखी तुमचं? हा, अकोल्यातून लढण्याचा निर्णय पेंडिंग? उद्या आम्ही जाहीर करतोय. 47 जाहीर करा उद्या. एक सांगा जाहीर करायचे असेल तेव्हा एकत्र जाहीर करावं लागेल. बाळासाहेब, एक प्रश्न असा आहे की तुम्ही 48 उमेदवार उद्या जाहीर करणार आहात. हे उमेदवार नेमकं कोणत्या बॅनर खाली लढतो? वंचित बहुजन आघाडी? वंचित बहुजन आघाडीचे बॅनर. मग राजकीय पक्ष म्हणून तुम्हाला ती मान्यता मिळायला पाहिजे भारिप बहुजन म्हणून. ती इथे वंचित आमची यापुढची वाटचाल वंचित बहुजन आघाडी म्हणजे भारिपचं अस्तित्व पुढे काय आहे? मर्जर आहे. नेमकं कधी? इलेक्शनच्या नंतर आता थोडी करता येणार नाही, लोकसभेनंतर ती विधानसभा वेळ बघू आम्ही त्याच्यावर जन्मक अनाऊन्स. साहेब, हे जे आपल्या 48 उमेदवार राहतील ते सोशल इंजिनिअरिंगचे राहतील की त्यांचं तिथं वर्चस्व आहे म्हणून? ते त्यांचे वर्चस्व आहे त्या त्या भागामध्ये तिथे राहणार. सोशल इंजिनिअरिंगचं त्याच्यात म्हणजे फॅक्टर सोशल इंजिनिअरिंगचा फॅक्टर आहे, नाही असं नाही. बाळासाहेब, तुम्ही अकोला जाहीर न केल्यामुळे त्या भाजपचंही काही त्याच्यामुळे भाजपचा प्रॉब्लेम झाला नाही. त्याची चालू आहे कॅन्डिडेट म्हणजे काल मला तर ऑफिशियली 7 जाहीर झाली ना. संकेत आहेत त्याची आवश्यकता. अच्छा, संकेत आहे. मला वाटलं ऑफिशियली संभाव्य यादी म्हणून. संभाव्य यादी म्हणून चांगलं आहे. सगळ्या पार्ट्यांना घेऊ शकतो तर मी माझी पाठ थोपवतो. बाळासाहेब, या 48 मध्ये इतर पक्षांच्या काही असंतुष्टांचा समावेश आहे का? नाही.
म्हणजे जसं भाजपची strategy काही आहे, संपर्कात तर वगैरे- उमेदवार नाही, आमचं तसं नाही. इतर पक्षातले काही संपर्कात वगैरे नेते? ते बरेच संपर्कात आहेत, नाही असं नाही. लोकसभेसाठी पण आहेत, पण विधानसभेसाठी अधिक आहेत. त्यांना एक सेन्स ऑफ कॉन्फिडंट कसा येईल, तर तो आघाडी आपण म्हटलं तर हा सेन्स ऑफ कॉन्फिडंट येईल. आणि तो आम्हाला दिसला की वंचित बहुजन आघाडी म्हटल्यानंतर तो